मनाची। विधान परिषदेचे आमदार इद्रिसभाई नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने तालुका अध्यक्ष देवजी नाना साळुंके यांच्या नेतृत्वाखाली समाजाला गरजेचे असलेले उपक्रम सध्या राबवले जात आहेत। आपल्या उपक्रमातून समाजाला त्याचा फायदा झाला पाहिजे व इद्रिसभाई यांचा वाढदिवस लोकांच्या स्मरणार्थ राहिला पाहिजे हा हेतू ठेवून देवजी साळुंके उपक्रम राबवत आहेत। नुकतेच त्यांनी टाकळी हायस्कूल येथे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले, त्यामुळे त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे। श्रावण महिना सुरू असल्याने खटाव येथील सोमेश्वर मंदिरात पहाटे 5 वाजल्यापासून भाविक मोठ्या संख्येने येत असतात, त्यामुळे वाढदिवसाचे औचित्य साधून सोमेश्वर मंदिरात मिरज तालुका राष्ट्रवादीच्या वतीने खिचडी वाटप करण्यात आले। या उपक्रमात खटाव गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले। इद्रिस नायकवडी यांचे चिरंजीव व युवा नेते युसुफ नायकवडी यांनी उपस्थित राहून खटाव येथील नागरिकांच्या शुभेच्छा स्वीकारून खिचडी वाटप केले। यावेळी मिरज तालुका राष्ट्रवादी उपाध्यक्ष इंद्रजित पाटील, खटाव ग्रामपंचायतचे सदस्य संजय कागवाडे, गुरुपाद पाटील आदी मान्यवर मंडळींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उपक्रमाचे नियोजन देवजी साळुंके, वासुदेव साळुंके, राजू साळुंके यांनी केले। आज सोमेश्वर मंदिर खटाव येथे आमचे नेते सन्माननीय आमदार इद्रिसभाई नायकवडी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त श्रावण सोमवार आज असल्यामुळे आज या मंदिरामध्ये सकाळी 7 वाजल्यापासून महाप्रसादाचं वाटप इथल्या सर्व कार्यकर्त्यांच्या समेत आम्ही चालू केलं होतं। तर याला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। अतिशय श्रद्धेनं, चांगल्या आणि पवित्र भावनेनं महाप्रसादांचं आज वाढदिवसाच्या निमित्तानं आमदार साहेबांच्या इथं सर्व कार्यकर्त्यांच्या समेत आम्ही वाटप केलं। यासाठी आमचे नेते सन्माननीय युसुफभाई नायकवडी साहेब आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो। तदनंतर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अशाच पद्धतीनं राहिलेल्या प्रत्येक सोमवारी तीर्थक्षेत्र दंडोबा व गिरलिंग जुना पन्हाळा देवस्थान या ठिकाणी सुद्धा या पद्धतीनं महाप्रसादाचं आणि फळांचं वाटप करण्यात येणार असून सर्व भाविकांनी यांचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो। थांबतो। वाढदिवसाच्या माननीय आमदार साहेबांना, त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। दिवसानिमित्त या ठिकाणी सोमेश्वर मंदिराजवळ फराळाचं वाटप झालं आणि त्याच्यासाठी त्यांचे चिरंजीव युसुफभाई या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांच्याबद्दल मी त्यांचा अगोदर हार्दिक अभिनंदन करतो। दुसरं म्हणजे या गावचा संबंध या युसुफभाईंचे आजोबा जनाब इलियास नायकवडी त्यांचा राजाराम बापूंच्या वेळेपासून त्यांचा आणि आमचा या गावचा संबंध आहे आणि त्या मानानं आजपर्यंत नायकवाडी घराणं आम्हाला कधीही परकम आणलेलं नाही। घरातल्या एका माणसासारखंच त्यांनी वागणूक दिली। त्या वागणुकीतून साहेबांनी आमदार झाल्या सोमेश्वर मंडपाच्या समोर जे मंडप दुसऱ्या नवीन उभा केले त्याला 15 लाखाचं त्याने लगेच मदत म्हणून आम्हाला निधी जाहीर केले। दुसरं साहेबांचं इतकं आमच्यावर उपकार झाले, जनाबांच्यापासून कुठल्याही कामाला कधीही जाऊ दे साहेब, रात्री अपरात्री केव्हा एकाला फोन केला तरी सुद्धा नायकवडी साहेबांसारखं काम करणारा माणूस आम्हाला आयुष्यात भेटलेला नाही। ही सगळे त्याची कृपा आहे। या ठिकाणी सगळे जे उपस्थित राहिलात, आर्गेचे आमचे आबा आले, बाकी सगळे आर्गेचे डेप्युटी सरपंच आले, त्या सगळ्यांनी या कार्यक्रमात शोभा आणली, याबद्दल मी त्याचा आभार मानतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मंदिर या तीर्थक्षेत्राच्या पवित्र ठिकाणी आमचे तालुका अध्यक्ष देवजी नाना साळुंके यांच्या संकल्पनेतून या तालुक्याचे आमदार माननीय इद्रिसभाई नायकवडी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक उपक्रम म्हणून, समाजाची एक जाण म्हणून आणि एक वेगळा उपक्रम हाती घेऊन, खरं तर रक्तदान म्हणण्यापेक्षा आनंदाने तितकंच महत्त्वाचं आहे आणि एक घास आपल्या पोटात जाणं आणि तो प्रसादाचा एका पवित्र ठिकाणी तीर्थक्षेत्रासारख्या सोमेश्वर मंदिरासारख्या ठिकाणी जाणं ते पवित्र किंवा पुण्याचं काम म्हणलं तर वावगं ठरणार नाही। या कार्यक्रमात उपस्थित असलेले आदरणीय आमचे युवा नेते, ज्यांना भविष्यात आम्ही युवा नेते बनण्यापेक्षा इद्रिसभाईच्या पाठीमागं आम्ही ज्यांना त्या प्रतिमेमध्ये त्या आरशामध्ये बघतोय ते आदरणीय युसुफभाई नायकवडी साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले किंवा प्रसंगी उपस्थित राहिलेले सर्व आर्गेचे सरपंच, डेप्युटी सरपंच, आर्गेचे सर्व मान्यवर, खटावचे सर्व आमचे मान्यवर मंडळी,
तालुकाध्यक्ष देवजी नाना या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, मला काही जणांची नावं माहीत नाही त्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो. या कार्यक्रमासोबत सर्वच मान्यवरांचं, सर्व ग्रामस्थांचं मी मिरज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सर्वच इद्रिसभाई नायकवडी साहेबांच्या एक कार्यकर्ता म्हणून सर्वांचे